नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नॉलेज गुरु मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजच UPSCचा निकाल लागलेला आहे। महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी त्यामध्ये उत्तुंग यश मिळवलेलं आहे। 12वीचा सुद्धा निकाल लागला आहे। त्यामध्ये आता मुलांनी ठरवलं असेल की मला स्पर्धा परीक्षेमध्ये करिअर करायचं आहे, तर मी MPSC करणार। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन मी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, नायब तहसीलदार होणार, DYSP होणार। तर या सगळ्या गोष्टी होण्या अगोदर ज्या बेसिक्स गोष्टी आहे MPSCच्या त्या आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ही नायब तहसीलदार, असिस्टंट सेल कमिशनर आणि DYSP अशा अनेक पोस्टसाठी एक्झाम घेते। तर संपूर्ण व्हिडिओ हा पूर्ण बघा तुम्ही, त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी आपण कव्हर करूयात। तर मेजर फंक्शन काय काय आहेत MPSCचे, तर बघा, ही कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे MPSCची। आर्टिकल 315च्या अंडर ही स्थापन करण्यात आलेली आहे। मेजर फंक्शनिंग जे आहे ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या जेवढ्या कुठल्या रिक्रुटमेंट आहेत त्या घेण्याचं काम याच्याकडे देण्यात आलेलं आहे। हे ॲडवाइज करते प्रमोशनसाठी, ट्रान्सफरसाठी आणि डिसिप्लिनरी ॲक्शनसाठी। आर्टिकल 320 अंतर्गत आर्टिकल 320 ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया MPSC जी आहे ती हे मेजर फंक्शन फॉलो करते। तर आता आपण बघूयात की कुठल्या कुठल्या ज्या पोस्ट आहेत त्या भरल्या जातात। त्यामध्ये क्लास 1च्या पोस्ट आहेत आणि क्लास 2च्या पोस्ट आहेत। क्लास 1च्या पोस्टमध्ये आहे डेप्युटी कलेक्टर, त्यानंतर डेप्युटी रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज, त्यानंतर डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, त्यात आपण डेप्युटी CO जे म्हणतो जिल्हा परिषदेमध्ये ते, त्यानंतर सुपरिटेंडंट ऑफ स्टेट एक्साइज डिपार्टमेंट म्हणजे उत्पादन शुल्क जे खातं आहे त्याचा अधिकारी म्हणून नेमणूक होते, त्यानंतर BDO, त्यानंतर फायनान्सच्या ऑडिट आणि अकाउंट सर्व्हिसमध्ये ग्रुप A ही क्लास 1ची पोस्ट आहे। त्यानंतर चीफ ऑफिसर ऑफ नगरपालिका म्हणजे नगरपालिकेमध्ये जे चीफ ऑफिसर असतात त्यांच्यामध्ये निवड होते। त्यानंतर तहसीलदार जे आहेत ती सुद्धा पद हे MPSC कडनं भरलं जात आहे। त्यानंतर क्लास 2च्या ज्या पोस्ट आहेत त्यामध्ये BDO B गट आहे, त्यानंतर डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ स्टेट एक्साइज म्हणजे उत्पादन शुल्क विभागाची जागा आहे, त्यानंतर फायनान्स ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिसेस आधी क्लास 1ची पोस्ट त्याच्यामध्ये होती, आता ही क्लास 2ची पोस्ट इकडे आहे। त्यानंतर नायब तहसीलदार आहेत, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टरच्या जागासुद्धा याच्या थ्रू भरल्या जातात, सेल्स टॅक्स ऑफिसरच्या भरल्या जातात। त्यानंतर काही ज्या विशिष्ट पोस्ट आहेत मंत्रालयाच्या त्यासुद्धा MPSC कंडक्ट करते। त्यानंतर चीफ ऑफिसर नगरपालिका, नगर परिषद ही B ग्रेड त्यांची पोस्ट आहे। त्यानंतर सब रजिस्टर्ड कोऑपरेटिव्ह सोसायटीज यासुद्धा भरतात आणि तालुका इन्स्पेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड्स हे सुद्धा भरले जातात। यानंतर PSI STI असिस्टंट यासुद्धा एक्झाम आहेत त्यासुद्धा भरल्या जातात। त्यानंतर मंत्रालयीन क्लर्कच्या एक्झामसुद्धा MPSCने घ्यायला सुरुवात केलेली आहे। तर आपण आता सर्वप्रथम इलिजिबिलिटी जी आहे ती एक्झाम देण्यासाठी काय काय आहे ते बघूयात। सर्वप्रथम नॅशनॅलिटी आपण बघूयात। तर नॅशनॅलिटीची फर्स्ट मेन कंडिशन आहे की कॅन्डिडेट मस्ट बी द सिटिझन ऑफ इंडिया, म्हणजे सर्वात प्रथम जी कंडिशन आहे ती की भारताचा नागरिक असावा आणि जे त्याचं डोमेसाईल आहे ते महाराष्ट्राचं असावं। त्यानंतर एज लिमिट बघूयात आपण। एज लिमिट ही जनरलसाठी प्लस कास्टसाठी आपण टोटल बघूयात। तर जनरलसाठी जे आहे ती 19 पासून 38 वर्षांपर्यंत करण्यात आलेली आहे, म्हणजे ओपन कॅन्डिडेट जे आहेत ते संपूर्ण 38 वर्षापर्यंत एक्झाम देऊ शकतात। त्यानंतर OBCसाठी ही सेम एक्झामसाठी 41 वयोमर्यादा ठेवलेली आहे। त्यानंतर SC ST NT यांच्यासाठी ही वयोमर्यादा 45 वर्ष आहे। त्यामुळे एक्झाम्ससाठी एज लिमिटेशन ही खूप आहे, फक्त आपलं प्रिपरेशन तेवढं महत्त्वाचं आहे। त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपण बघूयात। तर कुठल्याही विद्यापीठाची डिग्री आपल्याला हवी आहे, ते रेग्युलर असो किंवा मुक्त विद्यापीठ असो। त्यानंतर लास्ट इयरचे जे स्टुडंट आहेत ते सुद्धा एक्झामला क्वालिफाय आहेत। म्हणजे समजा कोणी जर लास्ट इयरला असेल तर तो एक्झामचा फॉर्म भरू शकतो का असं जर आपण म्हटलं तर हो, लास्ट इयरचा जो विद्यार्थी आहे तो यामध्ये अपियर होऊ शकतो, पण ज्यावेळेस त्याचं सिलेक्शन होईल त्यावेळेस त्याच्याकडनं फायनल डिग्री असणं गरजेचं आहे। कुठल्याही प्रकारची लिमिट ह्या एक्झामसाठी नाही आहे, म्हणजे जशी UPSCला 4 अटेम्प्ट आधी होते त्यानंतर 6 अटेम्प्ट करण्यात आले ओपन कॅटेगरीसाठी, पण इथे कुठल्याच कॅटेगरीसाठी कुठल्याच प्रकारची लिमिट नाही आहे एक्झामसाठी। म्हणजे तुम्ही एकच फॉर्म म्हणजे दरवर्षी तुम्ही फॉर्म भरू शकतात। त्यानंतर आपण एक्झामचा पॅटर्न बघूयात।
प्रोबॅबली आता हा जो मी सिलेबस घेतलेला आहे यामध्ये तो MPSC स्टेट सर्व्हिस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन म्हणजे राज्याची जी पूर्वपरीक्षा आहे त्याचा जो एक्झामचा सिलेबस आहे, पॅटर्न आहे, तो मी याच्यात घेतलेला आहे आणि फक्त प्रिलिम याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. तर 2 पेपर होतात. पेपर 1 GS1 म्हणजे जनरल स्टडीजचा पेपर 1 होतो आणि पेपर 2 हा पूर्ण CSAT होतो. हा पूर्ण अंकगणित, लॉजिकल रिझनिंग बेस्ड पेपर राहतो. टाईम ड्युरेशन हा 2 घंट्यांचा असतो प्रत्येक पेपरसाठी. प्रत्येक पेपर हा 200 मार्कांचा असतो. 200 आणि 200 टोटल 400 मार्कांचे पेपर होतात. त्यानंतर पेपरचा जो टाईप आहे तो ऑब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारची रिटर्न एक्झामिनेशन नाही. डिस्क्रिप्टिव्ह टाईपमध्ये आपल्याला MCQ बेस एक्झाम होणार आहे. त्यानंतर मेन्सचा जो एक्झाम पॅटर्न आहे तो आपण इथे बघूयात. मेन्सच्या एक्झाममध्ये GS1, GS2, GS3 आणि GS4 असे GSचे 4 पेपर होतात. त्यानंतर कंपल्सरी मराठीचा पेपर होतो आणि कंपल्सरी इंग्लिशचा पेपर होतो. तर यांच्या मार्कांचं डिस्ट्रीब्युशन आपण जर बघितलं तर GS1, GS2, GS3 आणि GS4 यांच्यासाठी 150 मार्कांचा एक असे 4 पेपर होतात. ते संपूर्ण पेपर हे ऑब्जेक्टिव्ह पद्धतीचे असतात, म्हणजे MCQ पद्धतीचेच असतात. त्यानंतर कंपल्सरी मराठी आहे आणि कंपल्सरी इंग्लिश आहे. तरी दोघं हे पेपर जे आहेत ते डिस्क्रिप्टिव्ह टाईपमध्ये होतात आणि 100 मार्कांचा एक पेपर असतो. अशी टोटल 800 मार्कांची एक्झाम होते. आणि त्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष इंटरव्ह्यू करता क्वालिफाय होता आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स प्लस तुमचे मेन्सचे मार्क्स ॲड होऊन तुमचं फायनल रिझल्ट डिक्लेरेशन होतं. तर आता आपण जो प्रिलिमचा सिलेबस बघत आहोत त्यात कंपल्सरी दोघं पेपर आहेत 200 मार्कांचे. आपण त्यामध्ये लँग्वेज निवडू शकतो, मराठी किंवा इंग्लिश. तर पेपर 1चा जो सिलेबस आहे त्यामध्ये आपण बघूयात. तर आता पहिला पॉईंट जो इथे दिलेला आहे की करंट इव्हेंट्स ऑफ स्टेट्स, नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे चालू घडामोडी ह्या देशाबद्दलच्या, राज्याबद्दलच्या आणि त्यांचं नॅशनल इम्पॉर्टन्स काय आहे यावर संपूर्ण पद्धतीने जोर दिलेला असतो. आणि जो GS2चा पेपर आहे तो मेन्समधला तो संपूर्ण याच्यावर कवर होतो. म्हणजे आपण जो प्री आणि मेन्सचा जो सिलेबस आहे त्या दोघांमध्ये दुवा साधली पाहिजे आणि अभ्यास करताना मेन्सचा अभ्यास करताना प्रिलिमचा अभ्यास करायचा आहे आणि प्रिलिमचा अभ्यास लास्टली शेवटच्या 3 ते 4 महिन्यांमध्ये जास्तीत जास्त ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने आपण करत असतो. त्यानंतर हिस्ट्री ऑफ इंडिया मोस्टली आपण जर बघितलं, आता इथे म्हटलं आहे की विथ स्पेशल रेफरन्स ऑफ महाराष्ट्र अँड नॅशनल इंडियन मूवमेंट. तर सेम सिलेबस आहे, फक्त इतिहासाचा जो प्रेफरन्स त्यांनी दिलेला आहे तो सर्वात जास्त महाराष्ट्राला एम्फसिस असणार आहे, कारण एक्झाम ही महाराष्ट्रासाठी होणार आहे आणि रिक्रुटमेंट ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे. त्यानंतर जॉग्राफी आहे, महाराष्ट्र, इंडिया अँड वर्ल्ड. त्यामध्ये फिजिकल, सोशल, इकॉनॉमिकल जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र, इंडिया अँड द वर्ल्ड हा सिलेबस यांनी दिलेला आहे. पण काही विशिष्ट पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये हा संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असतो. जॉग्राफी करता आपण जर सर्वांनी ऐकलं असेल तर AB सौदींचं पुस्तक आहे, आपण ते बरेच जण रेफर करत असतो. त्यानंतर महाराष्ट्र अँड इंडिया, पॉलिटी अँड गव्हर्नन्स. तर यामध्ये संपूर्णपणे आपण जर कधी बघितलं तर M लक्ष्मीकांत यांचं पुस्तक प्रत्येकजण तुम्हाला रेफर करायला सांगेल आणि इन डिटेलमध्ये त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. बाकीच्या गोष्टींसाठी तुम्ही वेगवेगळे पुस्तकं अजून हाताळू शकतात वेगवेगळ्या टॉपिकनुसार. तर पॉलिटी अँड गव्हर्नन्समध्ये कॉन्स्टिट्यूशन संपूर्ण आलं आहे, पॉलिटिकल सिस्टीम आलेली आहे, पंचायत राज सिस्टीम आलेली आहे, अर्बन गव्हर्नन्स आलेला आहे, पब्लिक पॉलिसीज आहेत, राईट इश्यूज. याप्रमाणे जो संपूर्ण सिलेबस आहे हा डिटेलमध्ये आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, परंतु आपण फक्त आता इथे ओव्हरव्ह्यू घेत आहोत. त्यानंतर इकॉनॉमिक्स आहे. इकॉनॉमिक्स जो आहे इकॉनॉमिक्स अँड सोशल डेव्हलपमेंट म्हणून आहे. त्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे, पॉवर्टी आहे, इन्क्ल्युजन आहे, डेमोग्राफिक्स आहे, सोशल सेक्टरचे इनिशिएटिव्ज याच्यामध्ये दिलेले आहेत. तर या पद्धतीने आपण बघत आहोत की इकॉनॉमिक्सच्या जेवढ्या बेसिक कन्सेप्ट्स असतील त्या सगळ्या क्लिअर पाहिजे, त्या मॅक्रो लेवलला पाहिजेत, ब्रॉड लेवलला पाहिजेत. एकदम मायक्रो लेवलला सध्या याची आवश्यकता आपल्याला पडत नाही. म्हणजे इकॉनॉमिक्स जर आपल्याला कधी बघायचं आहे तर त्याच्यात तुम्हाला तज्ज्ञ असण्याची गरज नाही आहे. तर एक बेसिक कन्सेप्ट जर तुम्हाला माहिती असल्यात तर तुम्ही हा पेपर टॅकल करण्यासाठी तुम्हाला मदत होते. त्यानंतर जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंजेस दॅट डू नॉट रिक्वायर्ड सब्जेक्ट स्पेशलायझेशन. बघा या ठिकाणी सुद्धा म्हटलेलं आहे की पर्यावरणाचा अभ्यास करताना तुम्ही जर फक्त एकदा बेसिक कन्सेप्ट बायोलॉजीमधल्या, पर्यावरणामधल्या जर तुम्ही समजून घेतल्यात, वेगवेगळ्या ज्या स्पीसीज असतात त्या डेंजरमधल्या, एंडेंजर स्पीसीज या समजून घेतल्यात, त्यानंतर जो मेन इश्यू येतो तो असा की आता मला करंट अफेअरसोबत या सगळ्या गोष्टी कशा रिलेट करायच्या आहेत. तर आता कुठल्याही प्रकारची नवीन वादळं आली आहेत, कुठल्या नवीन प्रकारचं सायक्लोन येऊन धडकतं आहे, तर ते कशामुळे येतात, काय येतात,
ते कुठून येतात, त्यांची नावं कशा पद्धतीने ठेवतात, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बघितल्या जातात. त्यानंतर जनरल सायन्स आहे, त्याच्याकरता आपण जास्त काही बघत नाहीत, एक बेसिक पुस्तकं बघतो. जसे आपल्याला सर्वात महत्त्वाचं तर सगळ्यांना माहिती आहे की आपण 5वीपासून सगळे पुस्तकं रेफर करतो. विज्ञानाची पुस्तकं, त्यानंतर इतिहासाचे पुस्तकं, हे आपल्यासाठी बेसिक असतात. तर आपण ते पुढे बघूयात. ठीक आहे. त्यानंतर पेपर 2 आहे. पेपर 2 हा संपूर्ण पद्धतीने फक्त UPSCसाठी जर बघितलं तर तो क्वालिफाईंग सब्जेक्ट आहे, परंतु MPSCसाठी जर बघितलं तर हा क्वालिफाईंग नाही आहे, हा सर्वात स्कोरिंग सब्जेक्ट आहे. आणि इंजिनिअरिंगचे विद्यार्थी जे टेक्निकल बॅकग्राऊंडचे आहेत ते याच्यामध्ये स्कोअर करून लवकर मेन्सला क्वालिफाय होऊ शकतात. त्यामुळे आपण जर वास्तविकता बघितली सध्या MPSCची, तर जो प्रिलिमचा कट ऑफ आहे तो ॲज कम्पेअर टू UPSC कधीही जास्त असतो. म्हणजे पर्सेंटेजच्या रेशोमध्ये बघायला गेलं तर एक 70% आसपास हा प्रिलिमचा कट ऑफ लागतो ओपन कॅटेगरीसाठी. तर कॉम्प्रिहेन्शन आहे, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन आहेत, तुम्हाला पॅरेग्राफ्स असतात, त्यामधनं तुम्हाला आकलन करून त्याचं उत्तरं ऑब्जेक्टिव्हमध्ये शोधायचे असतात. तर कॉम्प्रिहेन्शनसाठी आपण काय करू शकतो, तर आपण वेगवेगळे न्यूजपेपर वाचायचे आहेत. जसं द हिंदू आहे, द इंडियन एक्सप्रेस आहे, टाइम्स ऑफ इंडिया आहे, यांचे जे एडिटोरियल पेज आहेत ते जर वाचून आपल्याला त्यांची आकलन क्षमता जास्त आली तर आपण जे कॉम्प्रिहेन्शन आहे ते खूप इझिली टॅकल करू शकतो. त्यानंतर इंटरपर्सनल स्किल इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल, हे सेम याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये वेगवेगळे सब्जेक्ट्स वगैरे कवर करतील, त्यामध्ये वेगवेगळे वर्ड्स असतील, त्यांचे सिनोनिम्स विचारतील, तर अशा पद्धतीने, किंवा त्यानंतर त्यांच्या काही फ्रेजेस आहेत त्या विचारतील. तर अशा पद्धतीने या 2 टॉपिकमध्ये या गोष्टी कवर केल्या जातात. त्यानंतर लॉजिकल रिझनिंग अँड ॲनालिटिकल ॲबिलिटी, तर यामध्ये मोस्टली सिटिंग अरेंजमेंट, असे जे पझल्स आहेत, त्यानंतर सर्कल आहेत, त्यानंतर ब्लड रिलेशन्स आहेत, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कवर होतात. त्यानंतर डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम मेकिंग हा गेल्या काही 5-6 वर्षापासून हा पार्ट ॲड करण्यात आलेला आहे की आपल्याला 1, 2, 3 केस स्टडीज देतात आणि त्याच्यावर डिसिजन मेकिंग तुम्ही काय घेणार अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात. तर हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर जनरल मेंटल ॲबिलिटी याच्यामध्ये म्हटलं आहे, त्यामध्ये मॅथ वगैरे ते ॲनालिटिकलमध्येच आलं आहे. त्यानंतर बेसिक न्यूमरसी त्यामध्ये म्हटलेलं आहे की क्लास 10पर्यंत म्हणजे 10वीपर्यंतचे जे गणित आहेत, नंबर ऑफ देअर रिलेशन, ऑर्डर्स अँड मॅग्नेट्यूड्स, या बेसिक गोष्टी विचारल्या जातात. तर टॅकल करण्यासाठी सोपा आहे, बट मराठी माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही गोष्ट जड जाते. परंतु जर कंटिन्यू प्रॅक्टिस केली तर या गोष्टी टॅकल करणं खूप इझी आहे. त्यानंतर डाटा इंटरप्रिटेशन आहे, हा बँकिंगच्या एक्झामसाठी खूप विचारला जातो. तेवढ्या हाय लेवलला विचारला जात नाही, परंतु ज्या पण गोष्टी कव्हर केल्या जातात त्या आरामशीर आपल्याला सोडवता येतात. त्यामध्ये पर्सेंटेज आहेत, त्यांचा ॲव्हरेज काढणं आहे, एवढ्याच गोष्टी असतात, त्याच्यापेक्षा काही जास्त नसतात. त्यानंतर मराठी अँड इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन स्किल, त्यामध्ये ट्रान्सलेशन वगैरे विचारू शकतात, सांगू शकतात. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या दिलेल्या आहेत आणि त्यांनी खाली सांगितलं आहे की क्लास 10वी-12वीपर्यंतचं कम्युनिकेशन स्किल पाहिजे. क्वेश्चन हे सगळे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत. त्यानंतर बोथ पेपर अपियर, म्हणजे तुम्ही फक्त एकच पेपरमध्ये स्कोअर केला आणि दुसरा पेपर जर स्कोअर नाही केला तर तुम्ही मेन्सकरता क्वालिफाय होणार नाही आहेत, हे तिसऱ्या पॉईंटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तर दोघं पेपर पास होणं गरजेचं आहे. सो धन्यवाद. आपण यामध्ये आता फक्त प्रिलिमपर्यंतचा सिलेबस, एक्झामचा पॅटर्न काय हे बघितलं. तुम्ही आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पूर्ण मेन्सचा सिलेबस, प्रिलिम प्लस मेन्सचा सिलेबस जो राज्यसेवेकरता आहे तो डिटेलमध्ये बघूयात. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, काही क्वेश्चन असतील तर कमेंट करा. घरीच राहा, काळजी घ्या. धन्यवाद.